नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण चॅप्टर सेकंड द वॉवेल्स बघितला। त्यामध्ये आपण बघितलं की वॉवेल्स हे संपूर्ण 12 असतात। त्यातले लॉन्ग वॉवेल असतात आणि शॉर्ट वॉवेल असतात। लॉन्ग वॉवेल हे डार्क डॉट आणि डार्क डॅशने रिप्रेझेंट केले जातात आणि शॉर्ट वॉवेल हे लाईट डॉट आणि लाईट डॅशने रिप्रेझेंट केले जातात। लॉन्ग वॉवेल आहे 6 आणि शॉर्ट वॉवेल आहे 6। तसेच आपण वॉवेल पोझिशन सुद्धा बघितला की जसा जर हा एक स्ट्रोक आपण काढला आहे, या स्ट्रोकचा जो हा स्टार्टिंग पॉइंट आहे आपण याला फर्स्ट प्लेस म्हटलं होतं, जो मिडल पॉइंट आहे याला आपण सेकंड प्लेस म्हटलं होतं आणि जो एंडचा पॉइंट आहे त्याला आपण थर्ड प्लेस असं म्हटलं होतं। तर आता या वॉवेलचा उपयोग कसा करायचा आणि हे वॉवेल वाचायचे कसे, जर स्ट्रोकच्या आधी जर हे वॉवेल्स आले ही पोझिशन इकडून पण सेमच राहील, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस अँड थर्ड प्लेस। तर आता आपण या वॉवेल्सचा या कन्सोनंट सोबत कसा वापर करायचा हे आपण बघणार आहोत। जर हे वॉवेल यातला एकही वॉवेल इथे येत असो, इथे असो तर ते वाचायचे कसे हे आपण या भागात आपण पाहणार आहोत। त्यामध्ये आपण प्रिसिडिंग अँड फॉलोविंग वॉवेल्स बघणार आहे। प्रिसिडिंग म्हणजे कसं की आता हा स्ट्रोक आहे, प्रिसिडिंग म्हणजे या बाजूने जर आले तर म्हणजे अगोदर। आपण काल वॉवेलच्या साइड्स बघितल्या, ही बिफोर साइड आणि ही आफ्टर साइड। तर एखाद्या स्ट्रोकच्या जर बिफोर साइडला जर वॉवेल आली तर ते कसे वाचायचे आणि त्याच्या आफ्टर साइडला जर वॉवेल आली फॉलोइंग साइडला तर ते कसे वाचायचे हे आपण बघणार आहोत। तर आजच्या या टॉपिकचं नाव आहे प्रिसिडिंग अँड फॉलोविंग वॉवेल्स। आता प्रिसिडिंग म्हणजे आधीचा आणि फॉलोइंग म्हणजे नंतरचा। मागच्या भागामध्ये आपण प्रिसिडिंग साइड कोणती स्ट्रोकची आणि फॉलोइंग साइड बिफोर साइड आणि आफ्टर साइड शिकलो होतो। जर हा स्ट्रोक घेतला तर याची ही बिफोर साइड आणि ही आफ्टर साइड। तर बिफोर साइडला जर यापैकी कुठलाही वॉवेल आला तर तो कसा वाचायचा आणि आफ्टर साइडला यापैकी कुठलाही वॉवेल आला तो कसा वाचायचा, यालाच प्रिसिडिंग अँड फॉलोविंग स्ट्रोक आपण असं म्हणू। हे आजच्या भागात आपण शिकणार आहोत। हे फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि ही थर्ड प्लेसचे वॉवेल हे मी मराठीत लिहिले आहे समजण्यासाठी। फर्स्ट प्लेसचे वॉवेल ॲ, आ, अ। सेकंड प्लेसचे वॉवेल ए, ओ। थर्ड प्लेस वॉवेल ई, उ। हे लॉन्ग वॉवेल आहे, जे डार्क आहे हे लॉन्ग वॉवेल, जे लाईट आहे हे शॉर्ट वॉवेल। तर चला आता आपण प्रिसिडिंग आणि फॉलोविंग वॉवेल्स बघू। सुरुवात इथूनच करू। जर हा ॲ, फर्स्ट प्लेसचा ॲ जर एखाद्या स्ट्रोकच्या आधी जर आला, जर आता मी हा घेतला इथे टी आणि या टीच्या आधी आपण आधी प्रिसिडिंग साइड बघू। या टीच्या आधी जर हा ॲ फर्स्ट प्लेसचा वॉवेल, फर्स्ट प्लेस कुठलं असतं दोन्ही साइडनी, हे सेकंड प्लेस हे इथून, थर्ड प्लेस हे। तर फर्स्ट प्लेस इकडून पण असते आणि इकडून पण असते, पण आपण प्रिसिडिंग साइडला म्हणजे आधीच्या साइडला बघणार आहोत। तर आधी या टीच्या आधी फर्स्ट प्लेसचे वॉवेल हे, हा जर ॲ आला इथे लाईट डॉट, हा टी आणि हा लाईट डॉट, तर याला कसं वाचायचं, आधी हा वॉवेल वाचायचा, हा वॉवेल आहे ॲ आणि त्यानंतर वाचायचा हा स्ट्रोक कन्सोनंट ॲ ट, हा शब्द होईल आपला ॲ ट। हे वॉवेल जर एखाद्या कन्सोनंटच्या आधी आला, जसं मी हा इथे घेतला जे आपला हा डार्क असतो, तर जेच्या सेकंड प्लेस हे आपलं असतं इथे, इकडून पण आणि इकडून पण, आणि आपण प्रिसिडिंग बघतो आधीचं। तर जेच्या सेकंड प्लेसला जर हा वॉवेल आधी आला इथे, हा लाईट डॉट आहे, हा जर इथे आला तर याला कसं वाचायचं, आधी हा वाचायचा वॉवेल ए आणि त्याच्यानंतर वाचायचं हा स्ट्रोक, हा कन्सोनंट ज, ए ज, ए ज। नंतर हा थर्ड प्लेसचा ई, हा थर्ड प्लेसचा जर ई वॉवेल जर एखाद्या कन्सोनंटच्या आधी आला तर त्याला कसं वाचायचं, आणि या टीच्या आधी जर मी हा थर्ड प्लेसचा पहिला वॉवेल जर लिहिला, हा ई, थर्ड प्लेस आपलं असतं इथे एंड पॉइंटला, हा ई, तर याला आता वाचायचं कसं, आधी वॉवेल वाचायचा ई आणि नंतर वाचायचा कन्सोनंट ट, ई ट। तर आता आपण बघितले हे प्रिसिडिंग वॉवेल। आता नंतर आपण बघू फॉलोइंग वॉवेल। जर एखाद्या स्ट्रोकच्या नंतर जर फॉलोइंग म्हणजे नंतर एखाद्या स्ट्रोक, जर मी आता इथे घेतला यस
आणि यसला मी हा जर ए वॉवेल घेतला सेकंड प्लेसला, सेकंड प्लेस कुठलं, हे इथे असते सेकंड प्लेस, इकडून पण इकडून पण. आता आपण फॉलोइंग बघताय, फॉलोइंग स्ट्रोक म्हणजे नंतरचे. तर मी हा लाईट डॉट इथे देणार, हा यस, यस नंतर मी सेकंड प्लेसचा वॉवेल ए दिला आहे, सेकंड प्लेस इथं असते. तर याला वाचायचं कसं, याला आधी हा स्ट्रोक वाचायचा यस आणि नंतर ए, हे होईल से. हा यस नंतर ए, से. जर मी आता इथे हा रे घेतला आणि रेच्या सेकंड प्लेसला इथे, सेकंड प्लेस हे सेकंड प्लेसचे वॉवेल हे, हा जर वॉवेल घेतला ओ, डार्क डॅश, तर आपण याला कसं वाचू, आधी आपण हा कन्सोनंट वाचणार रे आणि हा नंतर ओ, हा झाला रो, आर ओ डब्ल्यू, आपण याला रे प्रोनाऊन्स करतो, हा होईल र आणि ओ, रो. जसं मराठीत बघा र प्लस ओ हे होतं रो, तसंच हे र या कन्सोनंटला आपण वाचतो र, र किंवा रे, आणि याला जर ओ जर लावला, ओचा वावेल हा, तर होईल रो. नंतर एखादं एक्झाम्पल बघू, वे, डब्ल्यू ए वाय, वे. आता वे असतो आपला असा आणि वेच्या सेकंड प्लेसला हा जर वावेल लावला आपण एचा इथे, हा लाईट डॉट सेकंड प्लेसला, तर आपण याला वाचू डब्ल्यू आणि ए, वे, वे. त्यानंतर अजून एखादं एक्झाम्पल घेता येईल, जसं की हा डी घेतला, डीच्या सेकंड प्लेसला जर मी एचा वॉवेल दिला, हा लाईट डॉट, तर आपण याला कसं वाचायचं, आधी कन्सोनंट डी आणि ए, डे, आणि इथे एस इश घेतला, इश नंतर जर थर्ड प्लेसचा हा वॉवेल दिला उ, तर याला कसं वाचायचं, हा एस एच आणि हा उ, शू. ठीक आहे, तर हे बघितले आपण फॉलोइंग स्ट्रोक्स. आता आपण हॉरिझॉन्टल जे आपले कन्सोनंट असतात, तर हॉरिझॉन्टल कन्सोनंटचे बिफोर साईड आफ्टर साईड कोणती ते बघू, आणि त्याला जर आपण वॉवेल दिले तर ते वॉवेल कसे वाचायचे हे बघू. तर आता हे हॉरिझॉन्टल स्ट्रोक आपण इथे लाईनवर काढतो, पण मी तुम्हाला इथे काढून सांगते. हा आहे आपला के, या केची बिफोर साईड ही आणि आफ्टर साईड ही. जर या केच्या बिफोर साईडच्या फर्स्ट प्लेसला जर इथे एखादा वॉवेल आला, जर मी हा ॲ वॉवेल घेतला, तर हा आपण याला कसं वाचू, हा के कन्सोनंट आहे, याला ए ए ॲ असा शब्द नाही कुठला, पण मी सांगते, हा ॲ आधी पहिले आपण हा वॉवेल वाचणार, त्याच्यानंतर लिहायचा क, ॲ क असा शब्द होते. जर हा जी घेतला आपण ग आणि याला जर आपण ॲ वॉवेल दिला हा फर्स्ट प्लेसचा, तर याला कसं वाचू आपण, आधी वॉवेल वाचायचा ॲ आणि नंतर ग, ॲ ग. तेच जर हाच याच केला याच्या नंतर बिफोर साईड आफ्टर साईड, तर याच केच्या जर आफ्टर साईडला, ही आफ्टर साईड आहे, आफ्टर साईडला जर हा ॲ वॉवेल घेतला हा, तर हा कसं वाचायचा, पहिले आपण घ्यायचा हा वॉवेल, सॉरी हा कन्सोनंट आहे कचा, हा क, आणि त्याला हा वॉवेल द्यायचा ॲ, हा होईल कॅ. जर या जीला हा फर्स्ट प्लेसचा वॉवेल आफ्टर साईडला इथे घेतला, तर याला कसं आधी कन्सोनंट वाचायचा ग, त्यानंतर त्याला वॉवेल द्यायचा हा, त्यानंतर वॉवेल वाचायचा ॲ, ग आणि या गॅ. समजलं? ओके. जे हॉरिझॉन्टल कर्व स्ट्रोक असतात, हॉरिझॉन्टल कर्व स्ट्रोक कोणते आपले आहे, यन, यम, इंग. तर याची बिफोर साईड आणि आफ्टर साईड कोणती, ही बिफोर, ही आफ्टर, ही बिफोर, ही आफ्टर साईड, बिफोर साईड, आफ्टर साईड. तर याच्या आधी आणि नंतर जर वॉवेल्स आले तर ते कसे वाचायचे, जर हा यन आहे आणि यांच्या इथे जर हा वॉवेल आला आहे ॲ, तर याला आपण कसं वाचायचं, आधी वॉवेल वाचायचा हा ॲचा आणि नंतर हा कन्सोनंट वाचायचा न, हा ॲ आणि न ॲन. जर याच यांच्या आफ्टर साईडला जर इथे जर हा वॉवेल घेतला फर्स्ट प्लेसचा, तर याला कसं वाचायचं, हा न आधी न वाचायचा एन आणि ॲ, न्या. असे आपण असा कोणता शब्द नाही, पण असे आपण कन्सोनंट आणि वॉवेल जर बिफोर साईड आफ्टर साईड आले तर आपण त्याला असे वाचतो. हे तुम्हाला याच्यावरून समजलं असेल. जर हा यम आहे, यमच्या जर इथे
या सेकंड प्लेसला हा जर वॉवेल घेतला ए, तर याला कसं वाचायचं, हा ए आणि नंतर हा एम, म, ए म. जर याच यमच्या आफ्टर साईडला जर इथे हा वॉवेल आला तर याला कसं वाचायचं, पहिले आणि हा ए, मे. तर अशा प्रकारे आपण आज बघितले प्रिसिडिंग वॉवेल आणि फॉलोइंग वॉवेल. प्रिसिडिंग म्हणजे तुम्हाला समजलं असेल की या स्ट्रोकच्या, कुठल्याही स्ट्रोकच्या बिफोर साईडला जर वॉवेल आले ते होईल प्रिसिडिंग वॉवेल, आणि आफ्टर साईडला जर कोणती वॉवेल आले तर ते होईल फॉलोइंग वॉवेल्स. म्हणजे की आपण बिफोर साईडला जर आले तर आधी वॉवेल वाचणार, नंतर स्ट्रोक वाचणार. आफ्टर साईडला जर आले तर आपण आधी स्ट्रोक वाचणार, नंतर वॉवेल वाचणार. आजच्या या टॉपिकविषयी जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. पुढल्या भागात आपण बघणार आहोत वॉवेल प्लेसेस. वॉवेल प्लेसेस म्हणजे सिम्पली मला असं सांगायचं की हे जेवढे काही आपण वॉवेल शिकलो आहे या वॉवेलवर आपण घेणार आहोत एक्झाम्पल्स, ज्यावरून तुम्हाला हा वॉवेल चार्ट पूर्णपणे संपेल. तर आजच्या बाबत जर काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट करा. तर भेटूया पुढल्या भागात. धन्यवाद.